हॅलो एव्हरीवन, गुड आफ्टरनून. तर मग फायनली आजचा नवीन ब्लॉग असणार आहे तो या संदर्भात आहे. आणि ही गोष्ट म्हणजे आहे गाडीचा एक पार्ट जो आपण मागवलेला आहे आणि तो आपल्याला ऑलरेडी खूप टाईमपासून भेटत नव्हता, जो आता आलेला आहे. तर आपण चाललेलो आहे त्याचीच फिटिंग करायला. तर मग काय पार्ट असणार आहे ते बघण्यासाठी स्टे ट्यून. तर मग परत सगळ्यांना एकदा हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल म्हणजेच AM04 मोटो व्लॉग्स. लाईक करत राहा, शेअर करत राहा, सबस्क्राईब करत राहा. आणि आजचा आपला व्लॉग असणार आहे तो तर तुम्ही ऑलरेडी बघितलेला आहे का, एक पार्ट मी मागवलेला आहे त्या रिलेटेड असणार आहे. आणि त्याच पार्टच्या फिटिंगसाठी आपण चाललेलो आहे. आणि तो पार्ट आपल्याला भेटत नव्हता, तो ॲक्च्युली इम्पोर्ट केलेला आहे बाहेरून. कारण की इंडियामध्ये जे भेटत होते त्याच्यामध्ये एक जो माउंट असतो तो भेटत नव्हता. आणि तो जरी भेटत होता तर तो बरोबर भेटत नव्हता. तर त्याच्यामुळे आपण ते बाहेरनंच इम्पोर्ट केलेलं आहे. आणि अजून एक गोष्ट सांगायचं झालं तर एक माझा फ्रेंड आहे मेल्विन, तर त्याची मॉम आहे, तर ती आपले सगळे व्लॉग्स बघते. आणि त्यांना मराठी एवढं प्रॉपर येत नाही, तरी पण ते माझं मोठं व्लॉग बघतात. हे मला खूप जास्त चांगलं वाटतं आहे. तर मी त्यांनाच एक गोष्ट सांगू इच्छितो का आंटी, मैं ट्राई करूँगा 100% के थोड़े बहुत ब्लॉग्स है वो मैं हिंदी में बनाऊँ. और थैंक यू, आप मेरे मराठी में भी व्लॉग्स देखते हो और देखते रहना आगे जाके भी. और मैं 100% ये भी ट्राई करूँगा कि हिंदी में ब्लॉग शूट करूँगा. आणि आपण बोलत होतो पार्टबद्दल, तर पार्टचं अजूनपर्यंत माहिती नाही आहे का फिटिंग कशी होणार आहे, काय होणार आहे. तर माझा एक फ्रेंड आहे ज्याच्याकडे मी आता चाललेलो आहे, ज्याचं गराज आहे. ओ माय गॉड, अशाच प्रकारे फसलेलो आहे आपण आधीच, कारण की इथे ट्रॅफिक खूप जास्त आहे. खूप छान रिॲक्शन होतं. ऑफ रोडिंग पण झालीच पाहिजे थोडी. आणि ऑफ रोडिंगवरून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, जी एवढ्या लवकर नाही सांगणार होतो तुम्हाला. पण जर असं होतं आहे का आपले जून मंथपर्यंत 2000 सबस्क्रायबर्स होत आहेत, तर आपण एक खूप मोठा गिव अवे ठेवणार आहे. आणि प्लस त्याच्यामध्ये सर्वात मोठी गोष्ट आहे, गिव अवे तर होतच राहतील, पण एक गोष्ट अशी आहे का आपण एक नवीन बाईक घ्यायचा प्लॅन करतो आहे. एवढे हवालदार तर मी कधीच कुठे बघितले नाहीत उभे, जे आत्ता उभे असतात. कारण आता आचारसंहिता लागू झालेली आहे, त्याच्यामुळे खूप जास्त स्ट्रिक्ट आहेत गोष्टी. मला तर असं वाटतं का जोपर्यंत इलेक्शन आहे तोपर्यंत एक तर बाईक नाही बाहेर काढावी, नाहीतर एक्झॉस्ट काढून ठेवून द्यावा. कॅमेरा गरमीमुळे बंद झालेला होता, तर त्याच्यामुळे जरा विषय होता. आता
इथून मला खूप जास्त लॉंग कट पडणार आहे, बट ठीक आहे, दॅट इज फाईन. पोलिसांनी पकडून आपलं एक्झॉस्ट क्रश करून टाकण्यापेक्षा किंवा बाईक सीज करून टाकण्यापेक्षा मला ते बेटर वाटतंय. आणि हेच रिझन होतं मला जेव्हा सगळे सांगत होते का तू फुल सिस्टम नको टाकूस, पण मी कोणाचंच ऐकलं नाही. मला माझ्या आजीने फक्त एक गोष्ट सांगितली आहे, जी मी तुम्हाला पण सांगतो सगळ्यांना. बघा, करायचं असेल तर करू शकता फॉलो. ऐकावं जनाचं पण करावं मनाचं. तर मग तेच करतो मी अजूनपर्यंत सगळ्या गोष्टी. माझं मन जे बोलेल ते माझ्यासाठी सर्वात मोठी गोष्ट आहे. मग त्याच्यामध्ये जरी काय माझा लॉस जरी झाला तरी काय प्रॉब्लेम नाही, कारण की मी माझं स्वतःचं ऐकलेलं असतं. आणि जर दुसऱ्याचं ऐकून आपण काय डिसिजन घेतलं तर आपल्याला वाटतं का अरे नाही यार शिट, मी माझं मनाचं केलं असतं तर खूप बेटर झालं असतं. टँक ग्रिप हे लवकरच आपल्याला गाडीमध्ये लावावं लागणार आहे. आणि फिल्टर तर अजून का आपला आलेला नाही आहे, तर त्यामुळे बघू आता कधी येतोय फिल्टर आणि कधी आपण लावतोय बाईकला. आणि आपण जवळपास पोचलेलो आहे. इथूनच आय गेस कुठेतरी खाली जायला रस्ता आहे. रस्ते विसरण्याची मला खूप जुनी सवय आहे. बापरे, आता आपल्याला जिथे जायचं आहे तिथून शाळा सुटली आय गेस, तर आता मजा येणार आहे अजून. मुलांचं रिॲक्शन खूप छान आहे, हेच मला सर्वात जास्त आवडतं. छान छान छान, मस्त. खोला असं मी पण बघितलंच नाही ते काय 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 सीन आहे. राजा याचा खालचा तो बाहेर ठेवलाय. अच्छा, हे नाही म्हणजे स्प्रिंगवालं नाही, ते स्प्रिंगवालं असतं तर बेटर आहे ना. जाऊ दे सर, आता काय एकदा भेटत नव्हतं ते माहिती आहे तर रॅम माउंट घ्यायचं ना. रॅम माउंटवाल्याने याला फोन केलेला, काय ते रायडर परत बरेच वाशी विशीला सगळ्यांना, पण मधला जो स्टेम आहे ना तोच नाही मिळत आहे. हाच जो आहे ना हेच भेटत नाही. हा रब्बर, तू इथे रब्बर असतो ना तो छोटा, हा दाखव रब्बर कुठे रब्बर? हा आहे ना तो. हां, इंसानियत के दुश्मन. मला बोलतो. अरे नाही, तो हे आहे ना त्याच्यामध्ये शाकाल ना काय तो बालक पालक कुठलं तरी पिक्चर आहे ना ते. हे काहीतरी आहे ना, म्हणजे ॲडजस्टेबल आहे ना ते कट बीट करायला लागेल.
शॉर्ट आहे तर ह्याच्याशिवाय आपलं होऊच नाही शकत ना. कितींदा तरी रस्ते हरवतो मी. एकदम दाबून नको बघूस त्याला. पकडलेला प्रेक्षकांना सांग तुला काय प्रॉब्लेम येतोय. खाली या. सुशील म्हणलं प्रेक्षकांना सांग तुला नक्की काय प्रॉब्लेम येतोय. मला काय नाही. आयुष्य हे सुंदर आहे काय, त्याला अजून सुंदर बनवायचं. झाला झालं डन. शांती. निघणार नाही ना नाही वरच्या वर तरी नाही निघाला पाहिजे. नाही 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 काढते आता. तू अडकला नाही ना, निघालं ना. सुशील बंधूंनी हे काम केलेलं आहे पटकन 15 मिनिटात. हीच गोष्ट आहे ज्याच्याबद्दल आपण बोलत होतो. हेच मला एवढं गरजेचं आहे ना हे सध्या. मॅप खूप महत्त्वाचं आहे. क्रिकेट 2 ठेव. 2 कॉम्प्लिमेंटरी दिले. तर मग आपलं जे काम होतं ते काय होतं ते तुम्ही बघितलं आहे. म्हणजेच हे मोबाईल होल्डर जे आहे ते लावण्यासाठी मी आलो होतो इथे. थोडं ट्रिकी काम होतं बट येस हे झालेलं आहे आता परफेक्ट. आणि परत एकदा म्हणजे आजच्या व्लॉगमध्ये परत एकदा तीच गोष्ट मी तुम्हाला सांगतो आहे का जर 2000 सबस्क्रायबर जूनपर्यंत आपले होत आहेत तर 1001% मी एक दुसरी बाईक घेईन. तर बघू आता लेट्स सी का आपल्याला किती रिस्पॉन्स भेटतो आहे, किती सबस्क्रायबर्स होत आहेत आणि मग कोणती गाडी घ्यायची. आणि गाड्या ऑलरेडी माइंडमध्ये सेट केलेल्या आहेत. त्याच्यानंतर गाड्यांबद्दल प्राइसिंग इन्फॉर्मेशन वगैरे पण घेतलेली आहे. फक्त आता गाडी घ्यायची आहे एवढीच कमी आहे बस. आणि आलेलो आहे आपण आपल्या एरियामध्ये म्हणजेच पॅरिस नगर. फायनली आपण मोबाईल स्टेम माउंट आहे ते आज फिट केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता त्याच्यावरती मोबाईल अजून माउंट केलेला नाही आहे पण ते पण आपण लवकरच टेस्ट करू. त्याचा पण आपण एक नवीन ब्लॉग बनवूया. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला एक दाखवतो का बाईक जशी आहे आपली ती आता परत आपल्याला काढता येणार नाही आहे. कारण की तुम्ही बघू शकता या शेल्टरमध्ये बाईक असते आणि त्या शेल्टरमधनं बाईक निघण्यासाठी तिकडे पोल लावलेले आहेत कारण की बिल्डिंगचं काम चालू आहे. तोपर्यंत हा एपिसोड आपण संपूया आज इथेच. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून.